देवाची अवकाश ती जर देवाची देवदाशी असेल, ती जर देवाची देवदाशी असेल, मग देव का तिला फाशी? माझा चांगला आवाज येतो रे. तुझा आहे तिकडे बाई. बरं बाई, अजून कोण देवाच्या? देवाची देवंगना, बाई देवाची देवंगण. अजून कोण? देवाची झाडं. काय अजून? हा? अजून कोण? गायिका. ए काय बोलते? गायिका. गायिका? तुम्ही जर गायिका असेल, हो. तुम्ही जर देवाच्या गायिका असेल, हो. तसा माझा भाऊ आणि मी पण आहे. तुम्ही दोघं. हा माहिती का कोण आहे? कोण आहे? मी आई बाई का हाय माहिती का? बैल का म्हैस का? काय करीत रे भाऊ? काय करतो? काय करतो? शेण चालवतो काय? वळभुजी तू वळ. बरं बाई, हा. तुम्ही आल्या. हो. तुम्हाला नाचता येतं? येतो ना. डोक्यावर? नाही नाही. मग पायावर. बाईला म्हणा एकदम मस्त नाचून अरे दाखवायचं. बाबा, हा? तुला माहिती आहे का मग पासून हे फटाके कसले फुटून राहिले? का बरं? तुला माहित नाही का? नाही. याच्या आईने उडून आली. अरे बाबा, त्याच्यात फटाके होते. बरं बाई, तुम्हाला नाचता येतं? येतो. नाचून दाखवायचं.
ऐकलं का म्हणलं भक्त राजा सेवा झाली गवळणीची सेवा झाली गवळणीची सुरुवात करायची म्हणलं आपल्या कार्यक्रमाला हा. गावाची गावदेवी गावाचं गाव रक्षण करणारी बरोबर. कोणी तिला जरीमारी माता म्हणतं, कोणी तिला रेणुका म्हणतं, कोणी तिला लखाबाई म्हणतं. बरोबर. असं ती गावाची गाव पांढरी हा. कोणी तिला भवानी माता सुद्धा म्हणतं. बरोबर. त्याचप्रमाणे हा. या गावदेवीला आमंत्रण करायचं कसं आई ग गावदेवी तू ग गावाची पांढरी निंदा करायची नाही. निंदा केल्याने काय होतं बाबा? अगं जाण निंदा केली, निंदा केली, चढायला उलटी झाली.
हरिश्चंद्र गायकर, देवेश हरिचंद्र गायकर यांनी म्हणलं 101 रुपये दिला. 101 रुपये दिला. मंडळ आभारी आहे. बरोबर. कुठे इथे 50 रुपये दिले देवीच्या कुंकावाला. 50 रुपये दिले देवाच्या बेल भंडाराला. कुठे दिसत नाही. लय लांबून आले पण जवळचे काय देईना. सुखी राहू दे भाऊच्या कुटुंबाला. कुठे इथे दिसय मध्ये चिठ्ठी लांबून पाठवली असं. लय लांबून आले असं आहे का? हो हो. सुखी राहू दे भाऊच्या घराला. हो. ऐकलं का माझ्या भक्त राजा. हा हा. जसं आपण लग्न कधी असलं चला आरती घ्यायला जोडी कुठे चला एक जोडी चला. लग्न कार्य असलं तर आपण कसं मित्र परिवाराला इष्ट सर्वांना आमंत्रित करतो. त्याचप्रमाणे जर कधी जागरण गोंधळ असला तर देवाला आमंत्रण करावं देवाला लागतं. आमंत्रण करावं लागतं. 33 कोटी दैवतांना आमंत्रण करायचं आणि मायावरती गप्पा स्थान द्यायचं. बरोबर. त्याचप्रमाणे बोलवायचं कसं कापूर कापूर आहे का नाही. 2 दिवे पेटवले तरी चालतील. हो जागरणाला या मल्हारी जागरणाला या. हो जागरणाला या मल्हारी जागरण
परिवारात काय करता माहिती का? ज्याच्या अंगात येईल त्याची निंदा करत्या. गायकर परिवार हे ध्यानात घ्या, ज्याच्या अंगात येईल त्याची निंदा करतात. जर तुम्हाला देवाची निंदा करायची असेल, तुम्ही देव घरात घुसता का? सोडून द्या ना तुम्ही. तुम्हाला एवढा आनंदाने कार्य पण करायचे आणि कार्यक्रम चांगला पण झाला पाहिजे, मग तुम्ही निंदा का करता देवाची? जो निंदा करतो ना त्याचं घर कधीच भरेल नसतं. हे आम्ही केलं, या आनंदाने केलंय. सगळ्या गायकर परिवारांनी ध्यानात घ्यायचं, निंदा करायची असेल देवाला जवळ जायचं नाही. अरे काळ भैरव आहे काशीचा, पटलं का तुम्हाला? पटलं का गायकर परिवार? देवा बोला तुम्ही पण, बोला देवा. हॅलो, बोला देवा. किती वेळा यांना घेऊ पोटात मी, किती वेळा घेऊ पोटात मी. ठीक आहे तेव्हा चुकी झाली त्यांच्याकडनं, प्रत्येक वेळा चुकी. पण ते आता शरण आलेत ना तुम्हाला. आला कोणी नाही आला, ठीक आहे. नाही आला. या, पाच- कधी आलं, कोण आलं पाच जण या ना तुम्ही. पंच या. पाच पंच या, पाच पंच. जुने माणसं या. या 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 पाच पंच. लक्षात ठेवा, बोलत द्या. हो तेल टाका, तेल. हो ड्युटीवाले तेल टाका. काय देऊ? या काय पाच जण येत ना तुम्ही, घ्या. बोला देवा. नारायण भागुजी गायकर अखंड 101 रुपये. बोला. देवा, गायकर परिवार तुम्हाला शरण आलाय. तुम्ही त्यांची चूक आहे ना पोटामध्ये घ्या, माफ करा. बोला. हा देवा माफ करा. गायकर परिवाराकडे जी चुकी झालेली आहे देवा, ती माफ करा. याच्या पुढे चुकी होणार नाही. पुढच्या जे काही पुढचे कार्य असेल ते आपले गायकर परिवार केल्याशिवाय राहणार नाही, करतील असे तुम्हाला. हसू नका. देवाची अपेक्षा माहिती आहे ना काय असते? नित्य नियमाने पूजा, बाकी दुसरं काही नाही. बघण्यासाठी काय काय करू गावाच्या. या पाठीव ठरलेत वा तुमच्या पाठीव. ठीक आहे देवा, त्यात तुम्हाला शरण आलं, असून दे. आपलीच लेकरं आहेत ती, तुझा स्कूल आहे तो. देवा आता घ्या पदरात, चुकी झाली त्यांची पदरात घ्या. विचारा विचारा, सगळ्यांनी बोला कुळातले. जय मल्हार. मी तुम्हाला जेजुरीला पण बोललो का बाबा तुम्ही हसी मजाक ही करू नका देवांची, प्लीज. हा बोला. करू ना, करू ना, मन मोकळं ठेवून करा. करू ना. अर्धे मागे अर्धे पुढे नाही पाहिजेत मला या पुढे. बघलाय सगळ्याला. चला देवा, तुझ्या घ्यावे. देवा काही चूक भूल झाली असेल मान्य करून घ्या. तसे आनंदाने तुम्ही आले, तसे आनंदाने परत तुमच्या स्थानकाला जा. ज्या वेळेस तुम्हाला हे कुळ आमंत्रण, जे कुळ आपलं स्कूल आहे, आपलीच लेकरं आहे. बरोबर. आता शरण तुम्हाला शरण आलेले असते.
त्यांच्या पुढे नाही होणार त्यांच्याकडनं चुकी. तुम्ही आहेच ना तिथे. पुढच्या वेळी मागे पुढे राहिला त्याला मी बघणार. चालेल सगळे शरण या. सगळे भंडारा माया देव. हा झोडा येलकोट दौलनाथ महाराज की. रथ माघारी फिरावा 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 तुमची भैरवनाथाची वारी खरी झाली आणि कृपया करून कोणीही निंदा करू नका. ऐकलं का म्हणलं भक्त राजा. जर कधी असा गोंधळ मांडला सजनी वहिनी आठवा काना काना खेळतो. हा सात जणी बहिणी मी सगळ्या बहिणी. 7 जणी बहिणी म्हणजे या सगळ्या बहिणी आल्या. अरे बोल 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 मोठ्या बायांचा त्यांची इच्छा पूर्ण, त्यांना नाही नाराज करायचं. अंबाबाई त्यांचं काय चालू आहे. या मोठ्याल्या बाया आल्या रे कण बघवल्या. या मोठ्याल्या बाया आल्या, या मोठ्याल्या बाया आल्या रे कण बघवल्या. या मोठ्याल्या बाया आल्या, या मोठ्याल्या बाया आल्या रे कण बघवल्या. या मोठ्याल्या बाया आल्या, या मोठ्याल्या बाया आल्या रे कण बघवल्या. आई, आपल्या नावाचा परिचय द्या. कोण आहेत आपण? बोला. सतीअसरा. कुठून आले आपण? कुठून? बाहेरून? माहेरून आल्यात का? ठीक आहे. हा जो गायकर परिवाराने जो जागरण गोंधळाचा कार्यक्रम आज चालू आहे, हा बरोबर आहे का? हा बोला. बोला. हा आनंदच झालाय ना? नक्की का? बघा आता तुम्ही घाटावर कुठं बसल्या, दाखवा आम्हाला. कुंकू द्या. तुला तिकडे
म्हणून तुम्हाला कुठं नेत नाही येड झालं. हा पाच जणी सुवासनी गट दाखवलाय. माझा गट तो आहे 7 जणी बहिणींचा, देवीचा पहिला गट. मी त्या गटावर बसलेले. तर तिचा जो एक शब्द आहे तो पण बरोबर आहे, एकदम राईट. माझ्या अटी तर एकदम योग्य आहे. तर मी हात नाही लावू शकत, जे आहे ते आहे. विचारलं ना आणखी काय तुम्हाला सांगायचे उद्देश करायचे आम्हाला, बोला. हा झालं का व्यवस्थित? आता आनंदात होईल ना आपण? हा काय मानपान तुमचं नाही मिळालं? आपण 7 आसरा मोठी भरलेली ना आई. हा आई तुझं मानपान दिलतं ना मी. हा काय पाहिजे होतं तुला? आणखी काय मानपान पाहिजे बोल. घे मागून घे. काय मानपान हवंय तुला? ठीक आहे. ते बोलतात त्यांच्या माहेरचं आहे, त्याला आपण नाही काही करू शकत. जे आहे ते आहे. ऐकलं का दादा? ऐकलं का मला दादा? शौर्य गायकर यांनी अखंड 201 रुपये दिले असं, आणि आर्यन गायकर असं यांनी सुद्धा 101 रुपये दिला. बरोबर ऐकलं का म्हणलं दादा? आपल्या गायकर परिवाराच्या जागरण गोंधळा कार्यासाठी असं देवादादा मस्कर यांची उपस्थिती झाली आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. आपल्या शब्दाला मान राखून ते इथं आले. बहिणी बहिणीची नजर फेडू ग बाई फेडू गे, दोघी जणी संग मस्त फेडू ग बाई फेडू गे. बहिणी बहिणीची नजर बहिणी बहिणीची नजर नावाची गर्जना करा. कोण आलेत आपण?
समजलं पाहिजे. बोला, कोण आहेत आपण? बोला, कुठली माय माऊली आहेत आपण? बोला पटकन. हा हा कुठल्या बाया? हा कुठल्या? आई काय बोलता आम्हाला नाही समजत तुमचं. करण बाय व्यवस्थित सांगा आम्हाला, आणखी नाही समजत तुमचं काय ते. बोला. हा कुठल्या बाया आहेत? कुठल्या जागा? जोरात बोला. जोरात बोला. कुठल्या बाया आल्यात आपण? हा हो पण ते कुणाच्या कुठल्या? कुठल्या? बायांमध्ये पण 2 प्रकार आहे. नेमकी कुठल्या बाया आल्या तुम्ही? बोला. तुमचं काही छंद राहिलेत का? कुठं पोहोचवले ते? कुठं द्यायचे? यांचं काय छंद? कुठे गेले यांच्या मम्मी? मम्मी कुठे गेले यांच्या? जवळ यांचं काही छंद राहिलं? बायांचं? बाया त्या सांगतात बाया छंद राहिलेले कुठले तरी. काय छंद राहिलेत तुमचे? हा चाप राहिला. चांदीचा चैत्र महिन्यामध्ये कधी बजेट मध्ये कधी हवं आहेत तुम्हाला? हा कधी हवं आहेत तुम्हाला? हा हा पंजन ना? पंजन कोणाकडनं पाहिजे पण ते? मम्मीकडनं. बोला आणखी. हा काय मान देऊ ना आम्ही? मग काय पाहिजे तुम्हाला मान? हा हो देतो ना. हा तू कुठली आहेस? तू कुठं बसले? या गावाच्या शेजारी बसले का? कुठं बसलेस? जर तू मला सांग चाल कुठं बसलेस? या गावाच्या शेजारी तू कुठं बसलेस ते मला सांग. हा चाफ्याच्या झाडाखाली? हा कुठे? गावदेवीच्या इथे आहेत तिथं बाया? गावदेवीच्या इथं आपल्या मंदिराजवळ तिथं बायांचं झाड आहे का? काय टापा आहे का तिकडे कुठं? तिथं आहे का तुमचा टापा? हा भवानीचं तिथं टापा आहे का काही देवींचं? भवानीच्या मंदिराजवळ. ठीक आहे बाबा, तुम्हाला नसेल माहीत पण बाबा ते सांगतात का बाबा मी तिथं बसलेले आहेत आणि माझं मानपान हवं आहे म्हणा. आणि ते मानपान त्यांनी त्याच्या मम्मीकडे मागितलेले. आणखी हा मागच्या वेळी आली तर तू? मागच्या वेळी आलती मग सांगितलेलं तेव्हा का नाही दिलं मग तुम्ही? नवरात्रामध्ये का? हा 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 सांगायचं ना त्यांना डायरेक्ट झाडाला तुझ्या, तर तिथं न्यायचं नाही, डायरेक्ट उलटा करून टाकायचं त्यांना. हा नाही येऊन दिला. ठीक आहे. नवरात्रामध्ये मांसाहारी केलता का कोणी? नवरात्रामध्ये केलता ना? करतील गाववाले करतील. गावाचा भरोसा. केलता ना ते इथलं ना. देवाची तर ते जर निंदा करते तर मग ते करणार का नाही? मग केला असेल ना? केला असेल. बोला. काही चुकी काय काय
ज्यांनी कोणी केलं असेल ना त्यांनी मनातल्या मनात माफी मागा, सगळ्यांसमोर सांगू नका पण. हा असे एकमेकाला गायकर परिवार कोणीतरी एक सदस्य या पटकन चला, आपल्याला पुढे कार्यक्रम आहे आणखी. प्रशांत दादा गायकर यांनी अखंड 151 रुपये दिले. म्हणजे प्रशांत दादा गायकर, प्रसाद सुनील गायकर अखंड 201 रुपया. नवरात्रमध्ये मांसाहारी केलं, आपल्या घरामध्ये कुलदैवत आहेत लक्षात ठेवा, आणि त्याच्यामध्ये कुलस्वामिनी पण आहे. नवरात्र उत्सवच तिच्या नावाने होतोय जगदंबेच्या. अलग लक्षात, महाराष्ट्रातलं 3.5 शक्तीपीठ मधलं एक शक्तीपीठ येतो, लक्षात ठेवा ना. आता आईचं असं सांगणं आहे आपल्याला, बाबा नवरात्रमध्ये मांसाहारी तर करतात, पण मांसाहारी खाऊन देवांच्या पुढं पण येतात, इथपर्यंत पण आई सांगते. दुसरी गोष्ट, आता ती काही बोलल्यासारखी नाही, पण तुम्हाला 5 पंचांना मला ती सांगण्याची गरज आहे. ती आता नाही सांगणार, पण मी तुम्हाला नंतर सांगतो. पण ते मला सांगणं गरजेचंच आहे, तुम्हाला जे आहे ते मला सांगणं गरजेचंच आहे तुम्हाला. बोला तुला मी बोललो, मी नंतर बोलतो. ये युवराज, युवराज बोल. लिंबू द्या, लिंबू दे. बोल. त्याला थांबवलंय का? कोणी थांबवलंय? विहान माडसे यांच्याकडनं 101 रुपये. नैतिक दादा गायकर अखंड 101 रुपये. असं नैतिक भक्तराज गायकर. ड्युटीवर तेल टाकण्यासाठी दुसरं जोडपं, त्यांचं कंबर जाम झालं. चला या लवकर, असेल तर या, असेल तर या. काय एवढ्या जोड्याच येतात काय नाही, बस जायचं. बोल आणखी. तू आनंद तुला सगळा मानपान देतो मी. कधी मानपान पाहिजे तुला? चैत्र महिन्यात, बरोबर? पौर्णिमेला चैत्र महिन्यात, बरोबर? आईचं सांगणं आहे डबल, आईचं डबल सांगणं आहे. विधी करा, नाही तर देव बोलतो जेजुरीशी आणा. पण तुम्ही जर नवरात्रमध्ये मांसाहारी केलं तर आता होतं विनाश होणार पुढं. गायकर परिवार जबाबदारी घ्याल ना तुम्ही नक्की? दिसतो हो, जोरात बोला. आमचा काय हे काम विचारणं. नवरात्रीत कोणीही मांस खायचं नाही, हो का नाही? खाल्लं तर पोटात दुखा ना, मला मोठा किडा होईल. हा सोपं नका समजू, नुसतं नका बोलू. 7 आसनांच्या फेऱ्या जर सापडल्या ना, अख्खा उद्ध्वस्त करून टाकील. हा
आई तो जीवदानी माझे माता ग जीवदानी माझे जीवदानी माझे माता ग जीवदानी माझे माता आई तो जीवदानी माझे माता ग जीवदानी माझे माता आई तो जीवदानी माझे माता ग जीवदानी माझे माता आई तो जीवदानी माझे माता ग जीवदानी माझे माता आई तो जीवदानी माझे माता ग जीवदानी माझे माता आई तो जीवदानी माझे माता ग जीवदानी माझे माता आई तो जीवदानी माझे माता ग जीवदानी माझे माता आई तो जीवदानी डोंगराची गाय तो जीवदानी डोंगराची आई तो जीवदानी डोंगराची गाय तो जीवदानी डोंगराची आई मती चंदनी ताळ्याची शेजारी तळ्याची शेजारी तळ्याची आई तो जीवदानी माझे माता ग जीवदानी माझे माता ग जीवदानी माझे माता ग जीवदानी माझे माता आई तो जीवदानी माझे माता ग जीवदानी माझे माता आई तो जीवदानी माझे माता ग जीवदानी माझे माता मती डोलांच्या डोंगरी गाई मती डोलांच्या डोंगरी आई डोलांच्या डोंगरी गाई मती डोलांच्या डोंगरी मती डोलांच्या डोंगरी डोलांच्या डोंगरी डोलांच्या डोंगरी डोलांच्या डोंगरी आई तो जीवदानी माझे माता ग जीवदानी माझे माता जीवदानी माझे माता जीवदानी माझे माता आई तो जीवदानी माझे माता ग जीवदानी माझे माता जीवदानी माझे माता जीवदानी माझे माता आई गाडी सजव देवेश हरिचंद्र गायकर यांनी अखंड 101 रुपये दिला मंडळ आभारी आहे किशोर कबड्डी संघ यांनी अखंड 501 रुपये ओवाळणी दिली हो 2 मिनिट अंबाबाईचा जोगवा चालू होऊ द्या मग तुम्ही तुमचा कार्यक्रम करा गुरुनाथ गायकर हो यांनी 101 रुपये दिले नैतिक कडून 101 रुपया नैतिक गायकर ऐकलं का म्हणलं भक्त राजा गोंधळ मांडला आंबा कोणीही जोगवा प्रत्येकाने जोगवा यथाशक्तीने वाढायचा आणि कोणीही जायचं नाही अजून देवाबाबाची एंट्री बाकी कोणीही जाऊ नका आमची मुरलीबाई जोगवा मागल त्याच्यानंतर थोडासा सत्कार होईल मग देवाबाबाची एंट्री होईल मध्ये हा प्रत्येकाने यथाशक्तीने इच्छेप्रमाणे जोगवा होईल धर्म करायचा बरोबर प्रत्येकाने येता कोणीही जायचं नाही अजून देवाबाबाची एंट्री बाकी आहे प्रत्येकाने यथाशक्तीने इच्छेप्रमाणे परडीमध्ये जोगवा वाढायचा हॅलो आव भर दरबारी फेकून परडी लागलाय निंदायला राजा आव भर दरबारी फेकून परडी लागलाय निंदायला अंबाबाईनी राजाला लागला डोंगरा मागायला 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 भरदरबारी फेकून परडी लागलाय निंदायला भरदरबारी फेकून परडी लागलाय निंदायला राजा अंबाबाईनी राजाला लागला डोंगरा मागायला अंबाबाईनी राजाला
कशासाठी मागावा गायकर परिवार बाकीचे गोंधळी काय करतील माहिती का? फक्त वाजवतील, पैसे घेतील, सकाळी घरी निघून जातील. त्या आधी माया शक्तीने सांगितलं, ऐकून घ्या व्यवस्थित. राजाला जोगवा का मागावा? राजाला काय सांगितलं बाबा? काय सांगितलं? की माझी येता टोकराची परडी घ्यावी, येता टोकराची परडी घ्यायची आणि पूर्ण कोल्हापुरामध्ये म्हणला माझ्या नावाने जोगवा मागून आणायचा. पण त्या राजाला बाबा गर्व झाला होता, पैशाने मागला होता आणि गर्वाने राजा दाटला होता. म्हणून राजानं काय केलं? ती बांबूची परडी म्हणलं भर दरबारी म्हणलं फेकून दिली. नंतर त्या मातेला राग आला. त्या मातेने म्हणलं ऐकलं का? म्हणलं हे राजा, जर तू माझा जोगा मागितला नाही म्हणलं कोल्हापुरामध्ये, तुझा कधीही हक्क चालणार नाही आणि तुझ्याकडे कधीही धन दौलत राहणार नाही. म्हणून त्या राजाने काय केलं? राजवैभवात नटला, लई गर्वानं राजा नटला, लई गर्वानं राजा नटला, लई गर्वानं राजा नटला. राजवैभवात नटला, लई गर्वानं राजा नटला, लई गर्वानं राजा नटला, लई गर्वानं राजा नटला. बरडी सोन्याची करीला, बरडी सोन्याची करीला, असं मनाचा विचार घातला, असं मनाचा विचार घातला, असं मनाचा विचार घातला. हे देवीची कला निराळी, देवीची कला निराळी, भोग लागलाय भोगायला, भोग लागलाय भोगायला. राजा अंबाबाई राजाला लावला जोगवा मागायला, अंबाबाई राजाला लावला जोगवा मागायला, अंबाबाई राजाला लावला जोगवा मागायला, अंबाबाई राजाला लावला जोगवा मागायला. खेळ दैवाच्या गतीचा, दैवतांसारखे खेळ खेळू लागला तो राजा. म्हणून असून मानव जातीचा खेळ दैवाच्या गतीचा, पिढा लागली राजाला खेळ आधी माया शक्तीचा. देवीला नडला रोगाना पिढला, देवीला नडला रोगाना पिढीला, जाईल कुणाला सांगायला राजा. अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला, अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला, अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला, अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला.